आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परतोद पाटील चिखलीकर आहेत. काय सांगाल साहेब, आज सुद्धा प्रवेश झाले, यापूर्वी सुद्धा अनेक पक्षप्रवेश आपल्याला होताना पाहायला मिळतात. याचा काही परिणाम जाणवेल नगरपालिका निवडणुकीत? बघा, प्रवेशामुळं पक्षाची ताकद नक्की वाढणार आहे आणि त्याच्यामुळं परिणाम तर दिसून येतीलच ना. कारण 4 कार्यकर्त्याच्या सोबत 4 आले, 8 झाले तर ती ताकद वाढणारच आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो प्रवेशाचा सिलसिला आहे तो मला वाटते की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नांदेडमध्ये सुरू आहे. आज धर्माबादमध्ये अनेक तरुणांनी प्रवेश केला. हिमायतनगरचे अनेक सहकारी मंडळी आमची खाली बसून आहे आणि सगळीच मंडळी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर येते. महायुतीत जे आहे ते भाजप आहे, शिंदेची शिवसेना आहे, काही युती होणार आहे सोबत नगरपालिकेला? नाही, माझी शिवसेनेच्या नेत्यांच्या सोबत चर्चा झालेली आहे, परंतु अंतिम त्याच्यामध्ये आमचा काही निर्णय झालेला नाही. आज उद्यापर्यंत आम्ही शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा करू आणि मग ठरवू. परंतु भारतीय जनता पक्षाकडून असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, चर्चाही झालेली नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाने सन्मानपूर्वक जर प्रस्ताव दिला तर आम्ही त्याचा निश्चितपणाने विचार करू. जिल्ह्यात भाजपाचं संख्याबळ पाहता 5 आमदार आहेत, 2 राज्यसभेचे खासदार आहेत. ते प्रस्ताव पाठवतील असं वाटतं उद्या? तो त्यांचा विषय आहे. सत्तेमध्ये मोठा भाऊ म्हणून ते जर काम करत असतील तर त्यांनी मोठेपणा दाखवून प्रस्ताव पाठवायला पाहिजे. आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही एवढं संख्याबळ आहे तर वर जी युतीने ठरवून दिलेला नियम आहे तो पाळायला आम्ही तयार आहोत. त्याची तयारी असेल तर पाठवावा, नसेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस 100% निवडणूक लढायला तयार आहे. राष्ट्रवादीने तुमच्यावर एक दुसरी जबाबदारी ती म्हणजे स्टार प्रचारक. मी पक्षश्रेष्ठीचे आभार मानेल की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी महाराष्ट्रात फिरण्याची संधी प्राप्त करून दिली आणि स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये माझ्या नावाचा समावेश केला. दुसरीकडे भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांना सुद्धा भाजपानं स्टार प्रचारक केले. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. कोणी कोण्या पक्षाला स्टार प्रचारक कोणाला नेमावं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर मी अधिकचं भाष्य करणं उचित होणार नाही. 12 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा झाली, निवडणुकीची तारीखसुद्धा जाहीर झाली. आपण या सगळ्या जागेवर उमेदवार देणार आहात का? 13 नगरपालिकामध्ये 100% ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतात. तुमच्या मतदारसंघातील वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर जे आपल्याला पाहायला मिळतोय, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसा जे आहे ते विद्युत पुरवठा केला पाहिजे कृषी पंपासाठी. नाही, मी लगेच आता महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याशी बोलेल. ही गोष्ट खरी आहे की रात्री बिबट्याच्या भीतीमुळं लोकांना शेतामध्ये पाणी द्यायला अडचण होते. त्याच्यामुळं दिवसा लाईट द्यावी ही मागणी रास्त आहे. निश्चित त्या संदर्भामध्ये महावितरणला बोलून अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची व्यवस्था केली जाईल. दुसरीकडे आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळतं. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. ते दोघं समविचारी आहेत. अनेक निवडणुकीमध्ये ते एकत्र होते, अनेक निवडणुकीत वेगळं लढले. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागतच करेल. तुम्ही नेहमी सांगता की राष्ट्रवादी हा सेक्युलर विचाराचा प्रश्न आहे, पक्ष आहे. मग सेक्युलर विचाराचं मतदान जे आहे ते वंचितकडे काँग्रेसकडे यामुळे वळणार नाही का? पडेल ना. काँग्रेस हा पण सेक्युलर पक्ष आहे. वंचित आणि त्यांची युती झाल्यामुळे त्यांची ताकद वाढणार आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत काम करत असताना सेक्युलर पक्ष म्हणून काम करतो आहे आणि लोकांना सेक्युलर पक्षाचा पर्याय पाहिजेत होता. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हा पर्याय महाराष्ट्रातील जनतेला मोकळा करून झालेला आहे. त्याच्यामुळे सेक्युलर जी मतं आहेत ती सगळे राष्ट्रवादीकडे येतील असा मला विश्वास आहे. म्हणजे राष्ट्रवादीला याचा फटका बसणार नाही तर? राष्ट्रवादीला फटका बसण्याचा विषय नाही. राष्ट्रवादीच्या विचाराचे वेगळे मतदार आहेत, त्यांच्या विचाराचे वेगळे मतदार आहेत आणि प्रत्येक पक्षाला ज्याची त्याची जमेची बाजू आहे. त्यात आमची ही जमेची बाजू आहे की आमचा पक्ष सेक्युलर आहे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परतोद पाटील चिखलीकर, ज्यांनी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.